नमस्कार. आज आपण मुलांच्या उन्हाळी सुट्टीच्या खाऊसाठी अगदी खुसखुशीत अशा खाऱ्या शंकरपाळ्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. जरासुद्धा मैदा वापरलेला नाही, पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून ह्या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत. तरीसुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत. अगदी डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात. अजिबात नरम वगैरे पडत नाही. विशेष म्हणजे ना, अजिबात ह्या शंकरपाळ्या तेलकट होत नाही. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. खाऱ्या शंकरपाळ्या तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये एकाच वाटीने मोजून बरोबर 4 वाट्या गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे. आपलं नॉर्मली चपातीसाठी पोळीसाठी जे पीठ वापरतो ना तेच घ्यायचं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा घातल्यामुळे शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. आता 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, काही पांढरे तीळ, काही काळे तीळ, त्यासोबतच एक मोठा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही ना यामध्ये कसुरी मेथी असते ना तीसुद्धा कुस्करून घालू शकता. त्यामुळे ना अजूनच ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते छान तयार होतात. त्यासोबतच ना एक मोठा चमचा मी धना पावडरसुद्धा घातलेली आहे. आता हे घातलेले सर्व साहित्य अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला ह्या ठिकाणी तेल घ्यायचं आहे. तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन पिठावरती घालायचं आहे आणि चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. जेवढं जास्त सोडून घेणार ना तेवढ्या तुमच्या शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत होतील. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं साधं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, एकदम पातळ सैलसर पीठ मळायचं नाही, थोडंफार घट्टच ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे साधारणतः 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. नंतर आपण शंकरपाळ्या तयार करायला सुरुवात करणार आहोत. 15-20 मिनटानंतर छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहेत आणि जेवढी शक्य होईल ना तेवढी एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ पोळी लाटणार तेवढ्या तुमच्या शंकरपाळ्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. आता फिरकीचा जो काट्याचा चमचा असतो ना तो घेतलेला आहे. त्याने ना मस्त अशा ट्रायंगल शेपमध्ये मी शंकरपाळ्या कट करून घेत आहे. तयार केलेल्या शंकरपाळ्या प्लेटमध्ये काढून घेते. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या शंकरपाळ्या एकाच वेळी करून घ्या आणि लगेचच तळायला घेणार आहोत. कढईमधलं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. जेवढ्या शंकरपाळ्या तेलामध्ये मावतील ना तेवढ्या शंकरपाळ्या घालायच्या आहेत. आता जर एकमेकांना चिटकलेल्या वाटत असतील ना तरीसुद्धा त्या तळल्यानंतर मस्त अशा सुट्ट्या होतात. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. चला तर ह्याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेते. या शंकरपाळ्या बनवायला फार सोप्या आहेत. सर्व साहित्य कोणताही एकाच वाटीने मोजून घ्या. 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी तेल घ्या. खरंच तुमच्या शंकरपाळ्या खूप छान तयार होतील. हे पहा, मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. बाय बाय.